कलिलात्मने सा लोकानां त्रिलोकानां यद्विद्या दर्पणायते। ओंजळीत या प्रकाश घेऊया, कोरोनाचा अंधकार नाहीसा करूया, प्रसन्नता आणि सुखशांतीचं वरदान मागूया, दीप प्रज्वलन आज करूया, दीप प्रज्वलन आज करूया। या कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने करणार आहोत। यासाठी मी श्री सन्मती सेवादल बहुउद्देशीय अल्पसंख्याक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री मिहिर गांधी तसेच बाल संस्कार प्रश्नमंच पदाधिकारी माननीय डॉक्टर सौ उज्ज्वला कोठारी बारामती, सौ सारिका मेहता लोणंद, सौ मंजिरी जोशी बारामती, सौ प्रज्ञा शाह पुणे, सौ प्रांजल पाटील ऐनापूर, सौ स्नेहल फडे कुर्डवाडी यांना बोलावते की त्यांनी दीप प्रज्वलन करावे। यानंतर आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक बाल संस्कार प्रश्नमंचाच्या पदाधिकारी माननीय डॉक्टर सौ उज्ज्वला कोठारी यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते। जय जिनेंद्र, ज्यांनी सर्व जगाला अहिंसा परमो धर्म व जगा आणि जगू द्या असा संदेश दिला, असे जैन धर्माचे 24वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जन्म कल्याणक निमित्ताने भगवान महावीरांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम। त्या निमित्ताने सकल जैन समाजाला हार्दिक शुभकामना। आज भगवान महावीर जन्म कल्याणकानिमित्त आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून एक कार्यक्रम आयोजित करीत आहोत। यामध्ये विविध वक्त्यांची व्याख्याने आणि नृत्याच्या माध्यमातून मंगलाचरण सादर करण्यात येणार आहे। त्यामुळे सर्व वक्ते व नृत्य सादर करणारे सर्वजण त्यांचे हार्दिक स्वागत। मी आज या निमित्ताने सर्वांना एक संदेश देऊ इच्छिते। या कोरोनाच्या काळात शासनाने जे काही नियम काटेकोरपणे सांगितलेले आहेत त्याचं पालन करावे। भगवान महावीर जयंती आपल्या आपल्या घरामध्येच चांगल्या रीतीने साजरी करावी, मास्क वापरावे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, सॅनिटायझरचा वापर करावा आणि सर्वांनी कोरोनाची वॅक्सिन घ्यावे। वॅक्सिन घेण्याला काहीच प्रॉब्लेम नाही, सगळ्यांनी जास्तीत जास्त लोकांनी वॅक्सिन घ्यावे। धन्यवाद। अरिहंत बोला, अरिहंत बोला, अरिहंत बोला, किती मंत्र हा सोपा। अहो, भगवान महावीरांनाच नमन करण्यासाठी या ठिकाणी एक नृत्य सादर करत आहे कुमारी कृतिका मंदार गांधी लासूरने। चला तर मग पाहूयात हे मंगलाचरण नृत्य। अरिहंत गाऊं, सिद्धों को ध्याऊं, आचार्यों को शीश नवाऊं। अरिहंत गाऊं, सिद्धों को ध्याऊं, आचार्यों को शीश नवाऊं। उपाध्यायों के दर्शन पाऊं, सर्व साधु के रंग में रंग जाऊं। अरिहंत गाऊं, सिद्धों को ध्याऊं, आचार्यों को शीश नवाऊं। उजळती कोणी पसा, उजळती अंगण कुणी, पण त्रिभुवनाला उजळणारे प्रखरते भगवान महावीर तेजोमणी। भगवान महावीर यांच्या पूर्वभावाबद्दल यावर मार्गदर्शन करण्यासाठी सिद्धांत शास्त्री उदय शांतीनाथ पाटील सांगली यांचा अल्प परिचय द्यायचा झाला तर ते MA BEd संस्कृतमधून आहेत। तसेच विविध व्याख्यान, धार्मिक शिबिर याचा त्यांना अनुभव जवळजवळ 100हून अधिक व्यासपीठं त्यांनी गाजवली आहेत। बाल संस्कार प्रश्नमंचाला तर कायम शिबिरामध्ये त्यांचं मोलाचं मार्गदर्शन असतं। तर अशा हे सिद्धांत शास्त्री उदय शांतीनाथ पाटील सांगली यांना मी विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं। सर्वांना जय जिनेंद्र।
या व्हिडिओची सुरुवात आपण सर्वात प्रथम मंगलाचरणाने करूया. मंगलम भगवान वीरो मंगलम गौतमो गणी मंगलम कुंद कुंदाद्यो जैन धर्मोस्तु मंगलम सर्व मंगल मांगल्यम सर्व कल्याण कारकम प्रधानम च सर्व धर्मानां जैनम जयतु शासनम जैनम जयतु शासनम वंदे विद्यासागरम वंदे सुधासागरम. बोले वर्तमान शासक महावीर भगवान की जय हो. बोले 24 भगवान की जय हो. द्वादशांग जिनवानी माता की जय हो. बोले आचार्य गुरुवर शांति सागर महाराज की जय हो. बोले आचार्य गुरु विद्यासागर महाराज की जय हो. प्रातः स्मरणीय नित्य वंदनीय मुनि पुंग श्री सुधासागर महाराज की जय हो. समस्त मुनी संघ की जय हो. सर्वांना जय जिनेंद्र. सर्वात प्रथम मी आपल्या सर्वांना महावीर जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. मी उदय पाटील, माजी विद्यार्थी, श्री दिगंबर जैन समन संस्कृती संस्थान सांगाने. आज महावीर जयंतीच्या निमित्ताने मला इथं व्हिडिओ बनवण्याची संधी अक्षय भैया दोशी बारामतीकर यांनी दिली, त्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद. आपल्याला सर्वांना माहित आहे आपण जैन कुळामध्ये जन्माला आलेलो आहोत आणि आपण महावीर भगवंतांची जी जयंती आहे ती अत्यंत उत्साहाने आणि अत्यंत जोमाने साजरी करतो. दरवर्षी ही जी जयंती आहे ती आपण मंदिरामध्ये जाऊन भगवंतांची भक्ती करून, स्तुती करून, अर्चना करून साजरी करत असतो. पण यावर्षी कोरोना सारख्या विषाणूमुळे, कोरोना सारख्या रोगामुळे आपल्याला घर बसल्या महावीर जयंती साजरी करण्याची संधी मिळणार आहे. अशी जी संधी आहे ती आपल्याला भविष्यामध्ये कधी मिळेल सांगता येणार नाही. कारण आपल्या घरामध्ये एखाद्या जिनेंद्र भगवंतांच्या गुणांची स्तुती होणे, जिनेंद्र भगवंतांची प्रशंसा होणे, अर्चना होणे ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि महावीर भगवान म्हणजे प्रत्येक जीवामध्ये वीर निर्माण करणारे, जोश निर्माण करणारे, उत्साह निर्माण करणारे भगवान असे समजले जातात. त्यामुळे आपण सर्वजण घर बसल्या महावीर भगवंतांची जयंती साजरी करूया. या जयंतीच्या निमित्ताने मी तुमच्या समोर घेऊन आलेला आहे महावीर भगवंतांचे अनेक भव झालेले आहेत, अनेक भव ते धारण केलेले आहेत, अनेक भवानंतर ते तीर्थंकर बनलेले आहेत. आपण सुद्धा अनेक भव धारण करून मनुष्य गतीला प्राप्त झालेलो आहोत. आपल्याला माहित असेल की महावीर भगवंतांच्या अनेक भवापैकी पुरुरुवा नावाचा जो भिल्ल आहे तो भव अत्यंत प्रसिद्ध झालेला आहे. आपल्याला महावीर चरित्र वाचल्यानंतर लक्षात येईल की त्यागेचं महत्व आपल्या जीवनामध्ये, आपल्या जैन धर्मामध्ये काय आहे. महावीर चरित्र वाचल्यानंतर त्याग या गोष्टीवरती विश्वास आपला बसू शकतो. महावीर भगवान ज्यावेळेला पुरुरुवा नावाच्या भिल्लाच्या भावामध्ये होते त्यावेळेला महावीर भगवंतांनी कोणत्या गोष्टीचा त्याग केला होता हे त्या उदाहरणातून आपण थोडस समजावून घेऊया. पुरुरुवा नावाचा भिल्ल जो होता तो एका वनामध्ये राहत होता. वनामध्ये राहत असताना त्याची एक सुंदर स्त्री होती, सुंदर पत्नी होती, जिचं नाव कलिका होतं. एक दिवस काय झालं, एक मुनिराज आपल्या संघासहित त्या वनामध्ये जिनदेवाचे दर्शन करण्यासाठी येत होते. त्या मुनिराजांच्या संघाला भिल्लांच्या संघाने घेरलं आणि घेरल्यानंतर दुरूनच या पुरुरुवा नावाच्या भिल्लाला वाटलं की त्या ठिकाणी हरिण आहे आणि त्या हरणाला मारण्यासाठी या भिल्लानं बाण तयार केला. त्यावेळेला त्याच्या पुण्याचा उदय कशा प्रकारे झाला बघा. त्याच्या पत्नीनं त्या भिल्लाला समजावून सांगितलं की हे वनामध्ये विचरण करणारे वनदेव आहेत, यांना मारून तुम्ही पापाचा बंध करू नका. त्यावेळेला आपल्या पत्नीचे मधुर आणि प्रिय वचन ऐकून तो भिल्ल शांत झाला आणि मुनिराजांच्या चरणामध्ये जाऊन तो नतमस्तक झाला. कधीही मंदिराला न जाणारा किंवा भगवान काय आहेत, मुनिराज काय आहेत याची माहिती नसणारा जो भिल्ल होता तो आपल्या पत्नीच्या प्रिय वाक्यामुळे, मधुर बोलण्यामुळे मुनिराजांच्या चरणामध्ये नतमस्तक झाला. नतमस्तक झाल्यानंतर मुनिराजांनी त्याला धर्म प्रबोधन केलं. त्याला समजावून सांगत असताना मुनिराज भिल्लाला म्हणाले, बाळा हे बघ, या संसारामध्ये प्रत्येक जीव भटकत आहे. जर तुला ही भटकंती बंद करायची असेल तर तुला त्याग केला पाहिजे. सर्वात प्रथम तुला मद्य मांस मधूचा त्याग केला पाहिजे. त्याच्यानंतर पंच उदंबरांचा त्याग केला पाहिजे आणि तुला 5 अनुरत, 3 गुणरत आणि 4 शिक्षारत धारण केले पाहिजे. जर तू असं केलास तर इंद्रपदाची प्राप्ती तुला होऊ शकते, अनंत सुखाची प्राप्ती तुला होऊ शकते. मुनिराज त्या भिल्लाला समजावून सांगत होते, हे बघ बाळा, या गोष्टींचा त्याग करून, व्रतांना धारण करून, नियमांना धारण करून
जर तू आपलं जीवन यापन केलास तर तुला निश्चितच चांगल्या गतीची प्राप्ती होऊ शकते, अशा प्रकारे मुनिराज त्याला समजावून सांगत होते. बघा त्या भिल्लाच्या पुण्याचा उदय कसा होता, त्याच्या मनामध्ये परिवर्तन झाला, बदल झाला. त्यानं मध्यमास मधूचा त्याग केला, पंच उदंबराचा त्याग केला, अनुव्रत गुणव्रत शिक्षारतांना धारण केलं आणि धारण केल्यानंतर आत्म्याचा कल्याण करण्याचा प्रयत्न केला. ते पाळत पाळत नियमांना धारण करत करत तो समाधी मरण करतो आणि समाधी मरण केल्यानंतर स्वर्गामध्ये जाऊन जन्म घेतो. म्हणजेच काय, त्यागाचं महत्व आपल्या जीवनामध्ये काय आहे हे महावीर भगवंतांच्या भवामधून आपल्याला जाणून येतं. आचार्य श्री विद्यासागर महाराज जी म्हणतात, छोटे छोटे नियम एक दिन बहुत बड़े हो जाते हैं. छोटे छोटे नियम एक दिन बहुत बड़े हो जाते हैं. म्हणून आपल्याला आपल्या जीवनामध्ये छोट्या छोट्या नियमापासून सुरुवात करायला पाहिजे. त्याग करण्याचा प्रयत्न आपल्याकडून झाला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये काहीतरी सोडण्याचा प्रयत्न आपल्याकडून झाला पाहिजे. आपल्याला जर त्याग करायचा असेल तर निश्चितच आपल्याकडून महावीर चरित्र वाचलं गेलं पाहिजे. जर महावीर चरित्र आपण वाचलं तर निश्चितच आपण काही गोष्टींचा त्याग करू आणि आपल्या जीवनामध्ये काही ना काही करून आपल्या आत्म्याचं कल्याण करण्याचा प्रयत्न आपण सर्वजण करू. महावीर जयंतीच्या निमित्ताने मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की आज आपण घरबसल्या महावीर जयंती साजरी करत आहोत. घरबसल्या आपण हाही विचार करूया की आपण आपल्या जीवनामधून काय काय त्याग करू शकतो आणि महावीर भगवंतांच्या सारखं आपण सुद्धा सिद्धशिलेमध्ये विराजमान होऊ शकतो. एवढं बोलून आपण या छोट्याशा व्याख्यानाला इथंच विराम देऊया. सर्वांना जय जिनेंद्र. कुंडलपुर नगरी में खुशियाँ थी छाई, कुंडलपुर नगरी में खुशियाँ थी छाई, माँ त्रिशूला सिद्धार्थ जी की आंखें भर आई. भगवान महावीर के जन्मदिन की सबको बधाई बधाई बधाई. जैन धर्मातील भगवान महावीर यांचे जन्मकल्याणक अनमोल आहे. हेच आपल्या नृत्यातून सादर करत आहे कुमारी संयमी शीतल गांधी बिगवन. धर्म की सबसे अनमोल ये घड़ी, अपने जैन धर्म की सबसे अनमोल ये घड़ी. जन्म कल्याणक है आया छाई खुशियाँ बड़ी, जन्म कल्याणक है आया छाई खुशियाँ बड़ी. ओ त्रिशला नंदन राज दुलारा झूले फूलों की लड़ी, त्रिशला नंदन राज दुलारा झूले फूलों की लड़ी. आओ मिलकर हम मनाए आज मंगल ये घड़ी, चलो मिलकर हम मनाए आज मंगल ये घड़ी. भगवान महावीर यांच्या जन्म कल्याणोत्सवाच्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आता मी सिद्धांत शास्त्री कैलाशचंद्र माणिक पमाजे सांगली यांचा अल्प परिचय द्यायचा झाला तर ते MA-BEd संस्कृत असून पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये सध्या शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. तसेच कवी, त्यांनी अनेक कविता केलेल्या आहेत, व्याख्यानं आणि आत्तापर्यंत 154 व्यासपीठाच्या माध्यमातून जैन धर्माचा ते प्रसार करत आहेत. तर आता मी या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करते माननीय श्री सिद्धांत शास्त्री कैलाशचंद्र माणिक पमाजे यांना. ओम नमः सिद्धेभ्य. जो पर पीड़ा मन में धारे वो नयन नीर हो जाएगा, जो पर पीड़ा मन में धारे वो नयन नीर हो जाएगा, जो नयनों की भाषा समझा अनकही पीर हो जाएगा, जो नयनों की भाषा समझा अनकही पीर हो जाएगा, जो जीवन के मोह को त्यागे, जो जीवन के मोह को त्यागे वो महावीर हो जाएगा, जो जीवन के मोह को त्यागे वो महावीर हो जाएगा. बघा या वाक्यांमध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी अर्थ सामावलेला आहे. खरं म्हणजे जर जीवनातला मोह तुम्ही सोडणार असाल तरच तुम्हाला भगवान महावीर बनण्याच्या दिशेने तुम्ही वाटचाल करू शकाल, अशा पद्धतीचा अर्थ या वाक्यांमध्ये सामावलेला आहे. आज आपण सर्वजण या ठिकाणी भगवान महावीरांच्या जन्मकल्याणक महामहोत्सवाच्या निमित्ताने एकत्रित झालेलो आहोत आणि आज भगवंत महावीरांचा जन्मकल्याणक महामहोत्सव आपण साजरा करत आहोत. पण हा जन्मकल्याणक महामहोत्सव साजरा करण्यापूर्वी त्याबद्दलची पूर्व माहिती आपल्याला असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण फक्त स्वयंपाक जेवण केल्याने पोट भरत नाही, तर त्यासाठी क्रियाही करावी लागते. असा
आचार्य शांतीसागर महाराजांचा संदेश आहे. तर सुमारे 2500 वर्षांपूर्वी चैत्र शुक्ल त्रयोदशीला भगवान महावीरांचा जन्म झाला होता. म्हणजे जेव्हा इसवी सन ही पद्धतच लागू झाली नव्हती, अशा ईसा पूर्व 599 वर्षांपूर्वी म्हणजे जवळजवळ 2500 वर्षांपूर्वी चैत्र शुक्ल त्रयोदशीला भगवान महावीरांचा जन्म झालेला होता. आणि भगवान महावीरांचा जन्म, महावीर हे 24वे तीर्थंकर, अंतिम तीर्थंकर, ज्यांच्या शासन कालामध्ये आपण सध्या राहत आहोत, असे हे 24वे म्हणजेच अंतिम तीर्थंकर, वर्तमान काळातील अंतिम तीर्थंकर. भूत, भविष्य आणि वर्तमान अशा पद्धतीचे 3 काळातील तीर्थंकर, 24 तीर्थंकरांना आपल्याला या ठिकाणी आपल्या शास्त्रामध्ये त्यांचा उल्लेख आहे. आणि आपण वर्तमान काळातील जर अंतिम तीर्थंकर कोण असतील तर भगवान महावीर हे या काळातील अंतिम तीर्थंकर आहेत, हे सर्वांना माहितच आहे. आणि भगवान महावीरांच्या नावानेच आज संपूर्ण विश्वामध्ये जिन धर्म आणि जैन धर्म हा जो आहे, हा जैन धर्म ओळखला जातो, ही सुद्धा तितकीच गर्वाची गोष्ट आहे. पण काही प्रश्न काय पडतो की भगवान महावीर हे जैन धर्माचे संस्थापक आहेत, पण जैन धर्माचे ते संस्थापक नाहीत. कारण जैन धर्म हा अनादी कालापासून चालत आलेला आहे आणि अनंत कालापर्यंत चालत राहणारा असा हा जैन धर्म आहे. ते फक्त या धर्माचे धर्म प्रवर्तक होते, ते फक्त या धर्माचे धर्म प्रचारक होते, असं म्हणण्यात आपल्याला काहीही वावगं ठरणार नाही. भगवान महावीर हे संस्थापक नसून हे धर्म प्रवर्तक आहेत, ज्यांनी 3 लोकांमध्ये जैन धर्माचा पताका सर्वश्रेष्ठ आणि सर्वोच्च ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि इथून पुढील तीर्थंकरही तोच प्रयत्न करत असतील. आता तुम्हाला सर्वांना माहितच आहे की भगवान महावीरांचा जन्म जो आहे तो आता सध्या जे बिहार जे राज्य आहे, त्या बिहार राज्यातील वैशाली नगर जवळ कुंडल ग्राम, ज्याला आपण आता सध्या कुंडलपूर म्हणतो, त्या ठिकाणी भगवान महावीरांचा जन्म झाला होता, तो पण चैत्र शुक्ल त्रयोदशीला. म्हणून आपण चैत्र शुक्ल त्रयोदशी दिवशी भगवान महावीर स्वामींचा काय करतो, जन्म कल्याणक महामहोत्सव साजरा करतो. तर असाच जन्म कल्याणक महामहोत्सव आपण आजही साजरा करतोय. पण तुम्हा सर्वांना माहित असेल की जेव्हा तीर्थंकर प्रकृतीचा उदय होतो आणि जेव्हा बालक तीर्थंकरांचा जन्म होतो, तर त्या तीर्थंकर अवस्थेमध्ये जन्म घेणाऱ्या बालकांचे 5 कल्याणक सांगितलेले आहेत. म्हणजे तीर्थंकरांचे 5 कल्याणक सांगितलेले आहेत. त्या 5 कल्याणांपैकी 2 कल्याण जे सुरुवातीचे आहेत, म्हणजे पहिलं गर्भ कल्याणक आहे आणि दुसरं जन्म कल्याणक आहे. गर्भ कल्याणक मध्ये तुम्हाला माहितच असेल, प्रसिद्ध संगीतकार रवींद्र जैन सुद्धा म्हणतात कि गर्भ समय में रत्न जो बरसे उनमें से एक रत्न नहीं चाहूं. गर्भ समय में रत्न जो बरसे उनमें से एक रत्न नहीं चाहूं. जन्म समय में इंद्रों ने किया वह अभिषेक भी नहीं चाहूं. तो मैं क्या चाहूं, तो मैं जो चित्त को निर्मल और शांत कर दे ऐसा गंधोदक मुझे दान दे दो. इस प्रकार से या पद्धतीनं रवींद्र जैन यांनी गीतामध्ये आपली भावना ओतली होती. तर अशा पद्धतीनं त्या गर्भ कल्याणक आणि जन्म कल्याणकापैकी आज जन्म कल्याणकाची माहिती आपण घेणार आहोत. जेव्हा गर्भ कल्याणकाच्या वेळी स्वर्ग लोकातून इंद्र आणि स्वर्ग लोकातील देवांकडून रत्नवृष्टी होते. जवळजवळ 6 महिन्यांची ती रत्नवृष्टी असते. आणि ती रत्नवृष्टी पाहून तीर्थंकर मातेच्या मनामध्ये प्रचंड प्रश्न आणि प्रचंड आश्चर्य निर्माण होतो की इतकी रत्नवृष्टी का होतीये, कोणत्या कारणाने रत्नवृष्टी होतीये. आणि हा विचार घेऊन तीर्थंकर माता जेव्हा झोपी जाते, तेव्हा त्याच रात्री तीर्थंकर मातेला 16 स्वप्न पडली जातात. आणि त्या 16 स्वप्नातून आपल्याला येणाऱ्या दिव्य भव्य बालकाचं ज्ञान होतं. ते 16 स्वप्न हे प्रत्येक तीर्थंकरांच्या मातेला पडत असतात. भगवान महावीरांच्या मातेला सुद्धा ही 16 स्वप्न पडली होती. ही 16 स्वप्न कोणकोणती, तर श्वेत हत्ती आहे, श्वेत वृषभ अर्थात श्वेत बैल है ना, श्वेत म्हणजे पांढरा हत्ती, पांढरा बैल, त्याचबरोबर स्वर्ण सिंहासन, त्याचबरोबर सुगंधित पुष्पमाला, संपूर्ण चंद्र, सूर्य, अशा म्हणजे उदय होणारा सूर्य, अशा पद्धतीचे, परत सुवर्ण कळश ज्याच्यावरती कमळ आहे म्हणजे कमळ पुष्प आहे, असे 2 सुवर्ण कलश, त्याचबरोबर 2 सुगंधित पुष्पमाळा, त्याचबरोबर क्रीडा करणारे 2 मासे, त्याचबरोबर उसळणारा समुद्र, त्याचबरोबर स्वर्ण सिंहासन, स्वर्ग विमान, स्वर्गातून येणारं विमान, त्याचबरोबर भू म्हणजे जमिनीतून येणारं विमान, त्याचबरोबर रत्नांचा समूह, आणि सगळ्यात शेवटला असतं ते म्हणजे धूमरहित म्हणजेच धूररहित अग्नी हे शेवटचं स्वप्न असतं मातेचं. सगळ्यात पहिलं स्वप्न असतं श्वेत हत्तीचं आणि सगळ्यात शेवटचं स्वप्न असतं ते म्हणजे धूररहित अग्नीचं. सगळ्यात पहिलं स्वप्न कोणतं असतं, सगळ्यात पहिलं स्वप्न असतं ते म्हणजे श्वेत हत्तीचं आणि सगळ्यात शेवटचं स्वप्न असतं ते म्हणजे धूररहित अग्नीचं. श्वेत हत्तीतून असं ज्ञान होतं. मी सर्व स्वप्नांची माहिती या ठिकाणी सांगणार नाही, कारण तितकी वेळ नाही, वेळेची मर्यादा आहे. आपण नक्कीच
जर शास्त्राचं वाचन केला तर तुम्हाला या 16 स्वप्नांच्या बद्दल अधिक माहिती मिळून जाईल. पण मी तुम्हाला सर्वात प्रथमचं स्वप्न आणि सर्वात शेवटचं जे स्वप्न आहे त्या स्वप्नाबद्दल तुम्हाला माहिती सांगतो. सर्वात पहिलं स्वप्न जे आहे ते म्हणजे श्वेत हत्ती. श्वेत हत्ती या स्वप्नावरून कोणत्या प्रकारचं ज्ञान होतो तर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की अद्भुत पुत्र रत्नाची ज्याला प्राप्ती होणार असते त्या मातेच्या स्वप्नामध्ये श्वेत हत्ती येत असतो. हा झाला पहिल्या स्वप्नाचा अर्थ. आणि शेवटच्या स्वप्नाचा अर्थ, शेवटचं स्वप्न म्हणजे धूररहित अग्नी. धूररहित अग्नी म्हणजे काय तर जो बालक म्हणजे आईच्या उदरातून जन्म घेणारा हा बालक उद्या मोक्ष प्राप्त करणार म्हणजेच निर्वाण गतीला प्राप्त होणार अशा पद्धतीच्या त्या धूररहित स्वप्नाचं बोध असतो. तर अशा पद्धतीनं तीर्थंकर मातेला 16 स्वप्न पडत असतात आणि या 16 स्वप्नांचे अर्थ आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. आणि बंधूनो, कल्याण हे त्यांचेच होत असतात जे लोक कल्याणाची भावना मनामध्ये ठेवत असतात. जो लोक कल्याण के भाव मन में रखकर जीवन में संघर्ष करता है, जीवन में धर्म का प्रचार प्रसार करता है, वही विश्व में कल्याणक करवाने के लायक होता है. बघा, तीर्थंकर भगवंतांच्या मनामध्ये लोकांची कल्याण करण्याची भावना होती म्हणून लोक कल्याणासोबत त्यांनी स्वकल्याणाचा मार्ग स्वीकारला. लोक कल्याण जर करायचं असेल तर सगळ्यात पहिला स्वकल्याण करणं तितकंच गरजेचं आहे. कारण आज अहिंसा धर्माचं पालन करत असताना काय फायदा आहे? मला एक गोष्ट तुम्ही सांगा, तुम्ही स्वतः विचार करा. जर समजा आपण जीवाची हिंसा होऊ नये म्हणून एका दिवशी हिरव्या भाजीचा त्याग करतो आणि हिरवी भाजी खायचं आपण टाळतो, पण त्याच दिवशी मंदिराच्या बाहेर एखादा दरिद्र आणि एखादा निष्पाप अशा जीवाला बघून आपल्या मनामध्ये जर दया येत नसेल तर त्या ठिकाणी त्या अहिंसे व्रताचं पालन करण्याचं फळ आपल्याला भेटेल का? या गोष्टीचं सुद्धा आपल्याला विचार केला पाहिजे. एका बाजूला आपण हिंसा होते म्हणून हिरवी भाजी खायचा त्याग करतो, पण दुसऱ्या बाजूला त्या निष्पाप आणि दरिद्र माणसाला बघून मनामध्ये दयाभाव उत्पन्न होत नाही. मग कशा पद्धतीनं आपल्याला त्या व्रताचं फळ प्राप्त होईल या गोष्टीची सुद्धा विचार करणं तितकंच गरजेचं आहे. कारण सांगितलेलं आहे दया धम्मस्स मूलो, दया हाच धर्माचा मूळ आहे आणि या दया धर्माला, या दया भावनेलाच धर्म समजला गेलेला आहे. त्यामुळे ही दया भावना आपल्या सर्वांच्या मनामध्ये येऊ आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून भगवंत महावीरांनी ज्या पद्धतीनं लोक कल्याण केलं त्या पद्धतीनं तुमच्या सर्वांच्या मनामध्ये सुद्धा लोक कल्याणाची भावना निर्माण हो, हीच त्या भगवंत महावीरांच्या चरणी मी प्रार्थना व्यक्त करतो. आणि माझे हे जे काही 2 शब्द आहेत ते इथंच संपवतो. जय जिनेंद्र. सत्य का मार्ग बता कर गए थे, अनेकान का अमृत पिला कर गए थे. आज अलग हुए तो दोष किसका, महावीर तो सबको मिला कर गए थे. महावीर तो सबको मिला कर गए थे. भगवान महावीर यांचा जन्म झालाय, सर्वांना आनंद झालाय आणि या कर्मकांडातून मुक्त करून खरे श्रावक धर्म सांगण्यासाठी वर्तमान काळातील शेवटच्या तीर्थंकरांचा जन्म झाला हे नृत्य प्रस्तुत करण्यासाठी आता येत आहे कुमारी आकांक्षा राजेंद्र गांधी म्हसवड. घनघोर काली रात, हिंसा से सने हाथ, कोई तो बचा लो रे. हो घात प्रतिघात, अपराधों की बरसात, कोई तो संभालो रे. घनघोर काली रात, हिंसा से सने हाथ, कोई तो बचा लो रे. हो घात प्रतिघात, अपराधों की बरसात, कोई तो संभालो रे. भारत की भूमि पे चमका सितारा, तुझे का है सारा जहां. त्रिशूला का तारा, महावीरा प्यारा, चमकीला तारा, दुनिया तक रे थारी बाट रे. त्रिशूला का तारा, महावीरा प्यारा, चमकीला तारा, दुनिया तक रे थारी बाट रे. कुंडलपुर सिद्धार्थ के ललेना, मन को भाए रे, मन को भाए रे. जीव जगत की रक्षा करने जग में आए रे, जग में आए रे.
भारत की भूमि पे चमका सितारा, तुझे का है सारा जहां। त्रिशला का तारा महावीर प्यारा, चमकीला तारा दुनिया तके रे थारी बाट रे। त्रिशला का तारा महावीर प्यारा, चमकीला तारा दुनिया तके रे थारी बाट रे। त्रिशला का तारा महावीर प्यारा, चमकीला तारा दुनिया तके रे थारी बाट रे। अतिशय सुंदर अशा या नृत्यानंतर आता आपल्या पुढे अशीच एक छोटीशी बालिका येत आहे. नाव आहे कुमारी नेहा निलेश शहा. म्हणतात ना, बालपणीचे खेळ निराळे, आठवणी ते वाटती वेगळे, बालपण पुन्हा न मिळे, ज्याचे महत्त्व सर्वांनाच कळे. असं भगवान महावीर यांच्या बालक्रीडांबद्दल माहिती सांगत आहे कुमारी नेहा निलेश शहा. तिला लहानपणापासून वक्तृत्व गायनाची आवड तर आहेच, शिवाय श्री सन्मती सेवा दल बहुउद्देशीय अल्पसंख्याक संस्थेच्या वतीने तिचं कौतुकही करण्यात आले. तर आपल्या पुढे येत आहे नेहा निलेश शहा. जय जिनेंद्र. जियो और जिनेदोचे प्रणेता भगवान महावीर यांच्या जन्म कल्याणक विशेष. भगवान महावीर व बालक्रीडा, त्यांनी केलेला अतिशय व नावामागे घडलेला इतिहास गोष्टी स्वरूपात सांगणार आहे. बिहार राज्यात कुंडग्राम या वैशाली उपनगरात क्षत्रिय कुंड इक्ष्वाकू वंशात राजा सिद्धार्थ त्रिशला राणीच्या पोटी चैत्र त्रयोदशीला भगवान महावीरांचा जन्म झाला. नगरे सुशोभित करण्यात आली, दान व भोज देण्यात आले, मनोरंजनासाठी संगीत नृत्य दुदंबी वाजू लागल्या. अशा प्रकारे 10 दिवसांपर्यंत जन्मोत्सव साजरा करण्यात आला. महावीरांच्या जन्मानंतर संपन्नता व नगरात वृद्धी होऊ लागली. हे पाहून राजपुरोहितांनी त्यांचे नाव वर्धमान ठेवले. इंद्रदेवाने वर्धमान यांना अभिषेकास्तव सुमेरू पर्वतावर घेऊन गेले. तेथे देवगण गंधर्व अप्सरा 1008 कलशांनी अभिषेक करू लागले. अभिषेक संपन्न होऊ लागला. या जलप्रवाहात हे बालक वाहून जातील का, या विचाराने इंद्रदेवांनी अभिषेक थांबवला. बालकाने इंद्रदेवांच्या मनातील भाव जाणले व सुमेरू पर्वतावर आपल्या पायाचा अंगठा ठेवून सुमेरू पर्वत कंपायमान केले. इंद्रदेवांना त्यांच्या बल आणि बुद्धीची प्रचिती आली. अतिशय पाहून इंद्रदेवांनी त्यांना वीर हे नाव दिले. अशा प्रकारे त्यांचे दुसरे नाव वीर पडले. महावीर वीर जणू ज्ञानाचा सागरच होते. कधीही न अटणारा आत्मज्ञानाचा झुळझुळणारा झरा होते. ते कुमार होते, तरीही त्यांची बुद्धी प्रगल्भ होती. प्रकाशाची इवलीशी ज्योत काळोखाचा नाश करू शकत होती. प्रजेच्या शंकांचे समाधान साध्या सोप्या शब्दात करत शाशंक झालेली मने त्यांच्या उत्तराने समाधानी होत असे. महावीरांनी सर्व लोकांसाठी राजदरबाराचे द्वार कायमचे खुले केले. संजय मुनी व विजय मुनी दोघे चारण मुनी होते. एके दिवशी त्यांना सत्य आणि असत्य काय आहे हे कोणतेही साधारण बुद्धीचे काम नव्हते. त्यावेळी वर्धमान आपल्या मित्रांसोबत राज प्रांगणात खेळत होते. ह्याचे निरसन करण्यासाठी ते वर्धमानांकडे अवकाश मार्गाने कुंडलपूर मध्ये आले. त्यांना पाहताच मुनींना त्यांचे बल तेज आणि बुद्धीचा परिचय आला. ज्यांच्या दर्शनाने कुबुद्धीचा नाश होऊन सद्बुद्धी प्राप्त होते. हे प्रभू, तुम्ही साक्षात सन्मतीच आहात. खरोखरच प्रतिभा दूरदर्शी आहे. हृदयाचे नेत्रच ज्ञानाचा सागर आहे. सन्मती हे नाव तुम्हाला शोभते. अशा प्रकारे चारण मुनींनी त्यांना सन्मती हे नाव दिले. वर्धमान जसे जसे मोठे होत गेले तसे तसे त्यांच्या गुणांमध्ये ज्ञानामध्ये वाढ होऊ लागली. शक्ती पराक्रम बल अतुलनीय होऊ लागले. त्यांच्या पराक्रमाच्या गोष्टी इंद्र दरबारात चर्चेचा विषय झाला होता. संगम देवांनी त्यांची परीक्षा घ्यायचे ठरवले. वर्धमान 8 वर्षाचे झाल्यानंतर त्यांना शिक्षण व शस्त्रविद्या घेण्यासाठी गुरुकुलमध्ये पाठवण्यात आले. तेथे वर्धमान आपल्या मित्रांसोबत झाडावर चढण्याचा खेळ खेळत होते. तेव्हा संगम देवानी एका विशाल सर्पाचे वेश धारण करून त्या झाडाच्या बुंद्याला विळखा घातला. वर्धमानांची सगळे मित्र झाडावरून उड्या टाकून पळून गेले, पण वर्धमान तेथेच उभे होते.
त्यांनी नागाच्या शेपटीला धरून गोल गोल फिरवले, जसे काय ती दोरीच होती. संगमदेव आपल्या मूळ रूपात आले व महावीरांची क्षमा मागितली. तेव्हापासून वर्धमानांचे मित्र आणि जनता त्यांना अतिवीर म्हणू लागले. सिद्धार्थ राजाच्या गोशालेमध्ये हजारो हत्ती होते. एके दिवशी एक हत्ती उन्मत्त होऊन तेथून पळून गेला. रस्त्याने घर, झाडे जे काही दिसल त्याला तो चिरडून टाकायचा. उन्मत्त होऊन सैरावैरा पळू लागल्यामुळे जनता घाबरली. ही बातमी महावीरांना कळताच त्यांनी जनतेला आश्वस्त केले की घाबरू नका. जनतेला त्यांच्या बल आणि पराक्रमावर विश्वास होता. ते स्वतः हत्तीच्या शोधात निघाले. वर्धमान हत्तीच्या जवळ जाताच हत्ती शांत झाला. सैनिक हत्तीला परत गजशालेत घेऊन गेले. प्रजेने वर्धमानांना धन्यवाद देऊन त्यांना वीरांचे वीर, महावीर असे नाव दिले. खरोखरच अज्ञानी जीवांना धर्माचा मार्ग दाखवणारे, खऱ्या शांती सुखाचा मार्ग दाखवणारे महावीरच. त्यांनी केलेल्या अतिशयांमुळे आणि इतिहासामुळे त्यांना वर्धमान, महावीर, वीर, अतिवीर, सन्मती ही 5 नावे देण्यात आली आहेत. प्रभू तुमची वाट निराळी, जगा आणि जगू द्या हा मंत्र देणारी. हेच गीतातून म्हणजेच गीत व नृत्यातून व्यक्त करत आहेत कुमारी संयुक्ता राजकुमार शहा व कुमारी आकांक्षा अमोल शहा बारामती. महावीर ने ये राह दिखाई, प्राण जाए पर धर्म न जाए. कदिया नदी दिरताना दे रे नो, कदिया नदी दिरताना दे रे नो, कदिया नदी. प्रभुवर तेरी राह निहारे, प्रभुवर तेरी राह निहारे, भक्त तुम्हारे यहाँ दर्श दिखाओ वीरा, हमसे फिराओ वीरा, दर्श दिखाओ वीरा, हमसे फिराओ वीरा. यानंतर भगवान महावीर यांच्या दीक्षा कल्याण याबद्दल जैन धर्माची काशी असणाऱ्या फलटण नगरीची कन्या कुमारी तेजस्विनी प्रशांत गांधी ही आपलं व्याख्यान देणार आहे. ती BDS करत असून आतापर्यंत विविध स्पर्धांमध्ये तिने यश संपादन केले. तर आता मी आमंत्रित करते कुमारी तेजस्विनी प्रशांत गांधी. विषय आहे भगवान महावीर यांचे दीक्षा कल्याण. जय जिनेंद्र. मी तेजस्विनी गांधी. भगवान महावीर हे 24वें तीर्थंकर. त्यांनी जैन धर्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आपले संपूर्ण जीवन वेचले. अवसरपणी काळातील 24 तीर्थंकरांपैकी हे शेवटचे तीर्थंकर. भगवान महावीरांचा जन्म चैत्र शुद्ध त्रयोदशीला राजा सिद्धार्थ व राणी त्रिशला देवीच्या पोटी कुंडलपूर नगरात झाला. भगवान महावीरांना 5 नावे होती: वीर, अतिवीर, वर्धमान, सन्मती व महावीर. त्यांची 5 कल्याणिका देखील आहेत: गर्भकल्याणिक, जन्मकल्याणिक, दीक्षा कल्याणिक, केवल्याण कल्याणिक व निर्वाण कल्याणिक. त्यापैकी आज मी दीक्षा कल्याणिकाबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. भगवान महावीरांना जन्मताच 3 ज्ञाने असल्यामुळे त्यांना अवधी ज्ञानाने आपल्या पूर्वभावाचे स्मरण झाले. त्यांना संसार व शरीर भोगाविषयी त्यांच्या मनात सहजच वैराग्य उत्पन्न झाले. त्यांच्या मातापितांनी त्यांना समजून सांगण्याचा अधिक प्रयत्न केला, परंतु ते आपल्या निश्चयाहून किंचितही ढळले नाही. त्यांनी विवाह न करता वयाच्या 30व्या वर्षीच मुनिदीक्षा धारण करण्याचा व संयम धारण करून आत्मकल्याण करण्याचा मार्ग निवडला. भगवान महावीरांचा दीक्षा काल हा निश्चितच होता. त्यामुळे जसे त्यांना वैराग्याची भावना उत्पन्न झाली, तसेच स्वर्गलोकातील देवांचे सिंहासन कंपायमान झाले. त्यांना अवधज्ञानाने समजले की तीर्थंकर महावीरांना वैराग्याची भावना उत्पन्न झाली आहे. त्यांनी तिथे येऊन त्यांची स्तुती केली. त्याच वेळी सौधर्म इंद्राचे देखील आसन कंपायमान झाले. त्यांना देखील अवधज्ञानाने समजले की आता भगवान महावीर मुनी दीक्षा घेणार आहेत. त्यामुळे ते आपले सिंहासनावरून उठले व नम्रतेने 7 पावले चालून भगवान महावीरांना नमस्कार केला. आकाशात
घंटानाद व शंखनाद सुरू झाला. सर्व देव आपल्या परिवारासह कुंडलपूर नगरात आले. त्यांनी भगवान महावीरांना मंगल स्नान घातले व दिव्य वस्त्रे देखील दिली. त्यांनी आणलेल्या रत्नजडित पालखीत भगवान महावीरांना बसवले. मग ही पालखी सर्वप्रथम कुणी उचलायची, देवांनी का मनुष्याने? यासाठी देवांमध्ये व मानवामध्ये स्पर्धा सुरू झाली. संसार सुखाच्या अपेक्षेने देव अधिक सुखी व श्रेष्ठ जरी असले तरी मोक्ष मार्गाच्या अपेक्षेने संयम धारण करणे हे देवांना शक्य नाही. ते फक्त मनुष्याला शक्य आहे. त्यामुळे मानव जीवन हे सर्वाधिक श्रेष्ठ आहे. त्यामुळं पालखी उचलण्याचे सर्वप्रथम मान हा मानवाला भेटला. काही पावले चालल्यानंतर देवांनी पालखी आपल्या खांद्यावर घेतली. जय जयकार करत ते नगराच्या बाहेर एका तपोवनात आले. तेथे भगवान महावीर पालखीतून उतरले व अशोक वृक्षाखाली विराजमान झाले. त्यांनी आपल्या अंगावरील सर्व अलंकार व वस्त्रे काढून टाकले व त्यांनी बहिरंग व अंतरंग सर्व परिग्रहाचा त्याग केला व मुनी दीक्षा धारण केले. सिद्ध परमेश्वरींना नमस्कार करून त्यांनी पंचमुठी केशलोष केला. पंचमुठी केशलोष म्हणजेच काय? आपल्या डोक्यावर असलेले सर्व केश 5 मुठींमध्ये काढून टाकणे म्हणजेच पंचमुठी केशलोष. त्यानंतर भगवान महावीरांनी 12 भावनांचे चिंतन केले. 2 उपवासाचे व्रत धारण केले. 3ऱ्या दिवशी ते आहार करण्यासाठी विहार करू लागले. विहार करीत असताना ते कुलग्राम नगरात आले. तेथील राजाने त्यांना आहार दिला. आहार झाल्यानंतर भगवान महावीर तेथील एका तपोवनात निघून गेले. छिद्रावस्थेत असताना तीर्थंकर अल्पज्ञान असल्यामुळे धर्माचा उपदेश देत नाही. त्यांनी मौन व्रत धारण केला. केवळ ज्ञान प्राप्त झाल्यानंतरच त्यांनी सर्वांना धर्माचा उपदेश दिला. त्यांनी सर्वांना उपदेश दिला की जगा आणि जगू द्या. त्यामुळे शेवटी म्हणावेसे वाटते, थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्या समान व्हावे हाच सापडे बोध करा. धन्यवाद. जय जिनेंद्र. भगवान महावीर यांचे जन्म कल्याणक, दीक्षा कल्याणक आणि यानंतर तप कल्याणक या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी मी आमंत्रित करते डॉक्टर अजित पाटील सांगली यांना. त्यांचा अल्प परिचय द्यायचा झाला तर ते BMS असून PG DHE ND आहेत व सध्या उपप्राचार्य वसंतदादा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज व विविध संस्थांचे पदाधिकारी म्हणून ते कार्यरत आहेत. व्यसनमुक्ती, शाकाहार यासारख्या शिबिरांचेही त्यांनी आयोजन केले आहे. तर मी आता आमंत्रित करते माननीय डॉक्टर अजित पाटील सांगली यांना. विषय आहे भगवान महावीर यांचे तप कल्याणक. सर्वांना सस्नेह जय जिनेंद्र. चैत्र शुद्ध त्रयोदशीला भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव आपण अत्यंत भक्तिभावानं हा साजरा करतो. भगवान महावीर हे वर्तमानकालीन 24वे तीर्थंकर. 23वे तीर्थंकर भगवान पार्श्वनाथ हे होऊन गेल्यानंतर सुमारे 250 वर्षांनी भगवान महावीरांचा जन्म झाला. हा भगवंतांचा जन्म म्हणजे जन्म कल्याणक असं आपण तीर्थंकरांच्या बाबतीत म्हणतो. भगवंतांचा जन्म राणी त्रिशलेच्या पोटी राजा सिद्धार्थ आणि राणी त्रिशला हे एक अत्यंत धर्ममय असं राज्य करणारं त्या ठिकाणी एक दाम्पत्य आणि त्यांच्या पोटी जन्माला आलेले हे भगवान महावीर. ज्यावेळी भगवंतांचा जन्म झाला त्यावेळी स्वर्गातून इंद्रादिक सगळे अतिशय भावविभोर होत आनंदाने संपूर्ण सृष्टीमध्ये रत्नवृष्टी करतात. सर्वत्र अतिशय आनंदाचं वातावरण असतं आणि सर्वत्र उत्साही वातावरणामध्ये साक्षात इंद्र मध्यलोकात येऊन त्या बालकाला पांडुक शैलीवर घेऊन जाऊन बालकांचा अभिषेक करतात. अशा रीतीनं तीर्थंकर प्रकृतीचा बंद पडलेला हा भव्य जीव त्या ठिकाणी महालामध्ये हवा महालामध्ये वाढत असताना हळूहळू दुडदुडू धावत धावत हळूहळू मोठा होत चालला. हळूहळू लक्षात यायला लागलं की हे बालक हे तेजस्वी बालक आहे, शक्तिमान बालक आहे. कारण खेळत असताना सर्प हा ज्यावेळी समोर दिसला त्यावेळी बाकीची बालकं सगळी घाबरली. परंतु या वर्धमान बालकानं त्या सर्पाला अत्यंत शांतपणे बाजूला करण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे लहानपणी खेळत असताना एक मोठा हत्ती अतिशय त्या ठिकाणी वेगानं धावत धावत यायला लागला. सगळी लोक घाबरलेली होती. परंतु वर्धमान बालकानं ज्यावेळी हे चित्र बघितलं तेव्हा अत्यंत शांतपणे संयमपूर्वक त्या हत्तीच्या सामोरे गेले. गंडस्थळावर त्या ठिकाणी काही संस्कार केले आणि त्या हत्तीला शांत केलं. म्हणजे मोठेपणीचं हे जे काही बालक आहे त्याची ही लहानपणाची पावलं ही त्या ठिकाणी दिसून येतात. असं या हवामहालामध्ये वाढत असताना हळूहळू वय वाढत चाललेलं होतं.
लोकांच्या लक्षात आलेलं होतं की हे काहीतरी वेगळं व्यक्तिमत्व आहे. ज्यावेळी 25-26 वय व्हायला लागलं त्यावेळी अर्थातच राजा राणी विचार करू लागले की आपल्या या बालकाचा विवाह करावा. परंतु अत्यंत संयम शांतपूर्वक त्या बालकानं म्हणजेच वर्धमान या राजकुमारानं सांगितलं की मला विवाहाच्या बंधनात अडकायचं नाही, मला संसार करायचा नाही, मला त्याच्यापेक्षा आत्मकल्याण करून घेण्यासाठी मला दूर जायचं आहे. अशा रीतीनं वयाच्या 30व्या वर्षी या वर्धमान बालकानं राजकुमारानं सर्वस्वाचा त्याग केला आणि त्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ज्ञातृखंड नावाच्या वनामध्ये स्वतः जाऊन अंगावरची भरजारी वस्त्र दागदागिने सगळे उतरवले, दिगंबर दीक्षा धारण केली, पंचमुष्टी केशरोच केला आणि नमहा सिद्धेभ्या म्हणून आपल्या संपूर्ण दुसऱ्या प्रक्रियेला आपल्या जीवनातील अत्यंत महत्त्वपूर्ण कालखंडाला ही सुरुवात केली. त्यानंतर मगध प्रांतामध्ये जुंबिका गावामध्ये रुजुकला नदीच्या काठावर साल वृक्षाखाली भगवंतांनी ध्यान केलं. अत्यंत तीव्र प्रखर असं जे काही ध्यान आहे ते तपश्चरण भगवंतांच्याकडून घडलेलं होतं. जन्मताच अशा तीर्थंकर प्रकृतीचा बंद पडलेल्या भव्य जीवांना मतिज्ञान श्रुतज्ञानाबरोबर अवधिज्ञानही असतं, नंतर मनपर्य ज्ञान होतं आणि आता भगवंतांना 12 वर्षाच्या तपश्चरणानंतर हे अत्यंत श्रेष्ठ असं केवल ज्ञान प्राप्त झालं. पण हे होत असताना सुद्धा भगवंतांना उपद्रव झाले आणि हे उपद्रव स्थानू नावाचा एक रुद्र होता, त्या रुद्राकडून हे भगवंतांना वेळोवेळी उपद्रव करण्याचं काम झालं. परंतु हे उपद्रव कोणत्याही प्रकारे तीव्रतेनं न सहन करता अत्यंत संयमाने शांतपूर्वक सहन करून त्याला या तीर्थंकर प्रकृतीच्या बंद पडलेल्या भव्य जीवाने हे शांतपणे उत्तर दिलं आणि आपलं केवळ ज्ञान प्राप्त झाल्यानंतर इंद्रादिकांनाही खूप आनंद झाला. इंद्रादिक पुन्हा हे मध्यलोकात येतात आणि भगवंतांच्यासाठी नमस्कार करून समूहशरणाची रचना करतात की ज्या ठिकाणी आता समस्त जीवांना शरण जाण्याचं स्थान आहे ते समूहशरण. हे 12 सभा असतात, 9 द्वारा असतात आणि मध्यभागी 500 धनुष्य उंचीचं आसन असतं. त्या आसनावर भगवंत अधर हे विराजमान होतात आणि भगवंतांची वाणी फिरत असते. परंतु 66 दिवस भगवंतांची वाणी फिरत नाही. इंद्रादिक अवधिज्ञानी असतात, ते जाणतात आणि मग त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते इंद्रभूती या पंडिताकडे जातात, विद्वानाकडे जातात, त्याला एक श्लोक विचारतात, त्याचं उत्तर त्याला येत नाही. तेव्हा त्यांना समूहशरणामध्ये घेऊन येतात आणि भगवंतांचं ते समूहशरणाचं वैभव बघितल्यानंतर अर्थातच इंद्रभूतीचं पांडित्य जे काही होतं, श्रेष्ठत्व होतं, स्वतःचा अभिमान दुराभिमान जो होता तो सगळा गळून पडतो आणि ते भगवंतांचे शिष्य होतात आणि त्यांना पहिले गौतम गणधर म्हणतात. त्याचबरोबर त्यांचे इतर शिष्य हेही भगवंतांचे शिष्य होतात आणि तेही ऐकून 11 गणधर होतात. आता भगवंतांची वाणी फिरायला लागते आणि समस्त जीवांना ती वाणी उपदेश द्यायला लागते. भगवंतांच्या वाणीतून अनेक प्रकारचा विविध शांततेचा, संयमाचा, त्यागाचा, आत्मकल्याणाचा हा उपदेश झालेला बघायला मिळतो. अनेकांतवाद हा अत्यंत श्रेष्ठ असा भगवंतांनी सांगितला. थोडक्यात तुझंही बरोबर आहे आणि माझंही बरोबर आहे. जसं आपण ज्याच्याकडे पाहू तसं आपल्याला बघायला मिळतं. जसं एखाद्या हत्तीकडं एखादा अंध व्यक्ती हात लावतो पोटाला तेव्हा तो नगाऱ्यासारखा वाटतो, शेपटीला हात लावतो खरड्यासारखा वाटतो, पायाला हात लावतो एखादा त्या ठिकाणी एखादा स्तंभ असल्यासारखा वाटतो, कानाला हात लावतो तो सुपासारखा वाटतो, सोंडेला हात लावतो एखादा त्या ठिकाणी लांब एखाद्या खुंटासारखा वाटतो. अशा रीतीनं प्रत्येकाचं बरोबर आहे, परंतु तो सगळा मिळून एक हत्ती असतो. म्हणून आपण एखाद्या गोष्टीकडं ज्या दृष्टिकोनातून पाहतो तेही आपली दृष्टी बरोबर असते आणि समोरच्याचीही दृष्टी बरोबर असते. हे अनेकांतवादातलं अत्यंत श्रेष्ठ असं तत्वज्ञान हे भगवंतानी समस्त जगाला दिले. आज जर याचा स्वीकार केला गेला तर जगातली युद्ध, क्रोध, द्वेष हे निश्चितपणे कमी व्हायला मदत होऊ शकेल, हिंसा कमी व्हायला मदत होऊ शकेल. भगवंतानी जगा आणि जगू द्या, लिव्ह अँड लेट लिव्ह, जीवो जीवस्य जीवनम, त्याच पद्धतीनं परस्परोपग्रहो जीवानाम, एकमेकांना सहकार्य करत जगायचं आहे. प्रत्येक जीव स्वतंत्र आहे आणि त्या प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे. त्याच पद्धतीनं अहिंसा परमोधर्म हा, अहिंसा श्रेष्ठ धर्म आहे. मेत्ती मे सव भूदेसू वैरम मज्झण केणवी, मी कोणाशीही माझं वैर नाही आणि माझं सर्वांशी मैत्रीचं नातं आहे. खम्मामी सर्व जीवाणी सव्वे जीवा खमन तुम्ही, सर्व जीव मला क्षमा करोत, मी सर्व जीवांना क्षमा करतो. अशा रीतीनं अत्यंत छान सुंदर कल्याणकारी असा उपदेश देत देत भगवंतांचं हे समूहशरण
30 वर्ष विहार करत राहिलं आणि शेवटी पावापुरीला भगवंतांचं आगमन झालं. पावापुरीच्या सरोवरामध्ये मध्यभागी शिलेवर भगवंत त्या ठिकाणी विराजमान झाले आणि त्यांनी जाणलं की आता आपला अंतिम समय जवळ आलेला आहे. भगवंतांनी स्वतः योग निरोधानं आपलं आत्मतत्व हे आपल्या या शरीरापासून अलग केलं. उरलेली जी काही 4 अघाती कर्म होती, आयु, नाम, वेदनी आणि गोत्र, ही संपूर्ण त्यागली आणि भगवंतांचा तो भव्यात्मा सरळ वरती काटकोणामध्ये सिद्ध शिलेवर विराजमान झाला. अशा रीतीनं भगवान महावीर इसवी सन पूर्व 599 ते इसवी सन पूर्व 527 असं साधारणपणे 72 वर्षाचं आयुष्य हे भगवंतांना लाभलं. 30 वर्षाचा संपूर्णपणे त्या ठिकाणी हा समूहशरणाच्या माध्यमातून उपदेशाचा कालावधी हा अत्यंत श्रेष्ठ असा ठरला. या भगवंतांचं हे श्रेष्ठत्व जे आहे ते तुम्हा सर्वांना अत्यंत चांगल्या पद्धतीनं समजावून घेण्याची गरज आहे. आणि वर्धमान आज जे काही भगवान महावीर होऊन गेले, त्यांचं जे काही नाव होतं ते वर्धमानात, त्या वर्धमानांची आज गरज आहे असं आपल्या सर्वांना म्हणावंसं वाटतं. भगवंतांचा संघ जर बघितला, 11 गणधर, 700 केवली, 500 मनपर्यज्ञानी, 1300 अवधिज्ञानी, 900 विक्रियावृद्धिधारक, 400 अनुत्तरवादी, 3600 साध्वी, 1 लाख श्रावक आणि 3 लाख श्राविका असा विशाल संघ भगवंतांचा होता. श्राविकांच्यामुळं धर्म टिकून राहिलेला आहे. आजही आपण बघतो की मंदिरामध्ये, धार्मिक कार्यामध्ये, वेगवेगळ्या पूजा विधानांच्यामध्ये या श्राविकांचं खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित असणं हे धर्म पुढं घेऊन जाण्यासाठी अत्यंत श्रेष्ठ आहे. सर्वांना भगवान महावीर जयंतीच्या जन्मकल्याणिकाच्या अत्यंत मनपूर्वक शुभेच्छा देतो. सर्वांना सस्नेह जय जिनेंद्र. जगा आणि जगू द्या. लिव्ह अँड लेट लिव्ह. जय जिनेंद्र. धन्यवाद. भगवान महावीर यांच्या तपकल्याणकानंतर भगवान महावीर यांचे केवल ज्ञान या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी सौ कामिनी सुदर्शन गांधी सोलापूर यांना मी आमंत्रित करते. सौ कामिनी गांधी या कामिनी गांधी इन्स्टिट्यूटच्या संचालिका असून भारतीय जैन संघटनेच्या अध्यक्षा म्हणून त्या कार्यरत आहेत. तसेच विविध संस्थांच्या अध्यक्षा म्हणून त्यांना अनेक सामाजिक पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत. तर यानंतर भगवान महावीर यांचे केवल ज्ञान या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी मी आमंत्रित करते सौ कामिनी सुदर्शन गांधी सोलापूर यांना. मंगलम भगवान वीरो मंगलम गौतमोगनी मंगलम कुंद कुंदाज्ञो जैन धर्मोस्तु मंगलम सर्व मंगल्य मांगल्यम सर्व कल्याणकारकम प्रधानाम सर्व धर्माणाम जैनम जयतु शासनम जैनम जयतु शासनम. महावीर स्वामींनी वयाच्या 30व्या वर्षी जिनदीक्षा घेतली. त्यांची छदमस्तक अवस्थेत 12 वर्ष व्यतीत झाली. एके दिवशी भगवान चुंबिक गावाच्या जवळ रुजुकुला नदी आहे. त्या नदीच्या किनारी मनोहर वनामध्ये मोठी रत्नमय शिला आहे. त्या शिलेखाली साली वृक्षाच्या खाली बेलाचा नियम घेऊन योग्य प्रतिमाच्या मध्ये भगवान विराजमान झाले. वैशाख शुक्ल दशमीच्या दिवशी परिणामाच्या विशुद्धीने व क्षपक श्रेणीवर आरूढ होते. त्याच वेळी 4 घातीय कर्मांचा नाश करून अनंत चतुष्टयसहित 34 अतिशय युक्त शोभित केवल परमात्मा झाले. पृथ्वीपासून 5000 धनुसवर आकाशात सुशोभित झाले. सौधर्म इंद्राच्या आज्ञेनुसार कुबेरने समूहशरणाची रचना केली. केवल ज्ञान महोत्सव साजरा केला. आता आपण केवल ज्ञान म्हणजे काय समजावून घेऊ. मती, श्रुती, अवधी, मनपर्याय, केवल ज्ञान हे 5 ज्ञानाचे भेद आहेत. भगवंतांना जन्मताच मती, श्रुती, अवधी हे ज्ञान प्राप्त असते व जिनदीक्षा घेतल्यावर मनपर्याय ज्ञानाची प्राप्ती होते. जेव्हा त्यांचे 4ही घाती कर्मांचा घात होतो तेव्हाच केवल ज्ञानाची प्राप्ती होते. तत्वार्थ सूत्राच्या 1ल्या अध्यायामध्ये उमा स्वामी आचार्यांनी म्हटले आहे, सर्व द्रव्य पर्यायेषु केवलस्य, अर्थात जे 3 लोकातील समस्त द्रव्य त्यांच्या पर्यायाला एक साथ जाणतात त्यालाच केवल ज्ञान म्हणतात. समूहशरणाची रचना तर खूपच छान आणि सुंदर आहे. भूतलापासून 5000 धनुष्यवरती समूहचरणाची भूमी स्थित असते. 20,000 पायऱ्या चढल्यावर मानस्तंभाचं दर्शन होते, ज्याच्या दर्शनाने
प्रत्येक जीवाच्या मान कषायाचा नाश होतो. आतमध्ये 8 भूमी, 5 वेदी, 4 कोट आहेत. प्रत्येक भूमीमध्ये आकर्षित व मनमोहक दृश्य आहेत. नाट्यशाळा, नदी, त्यामध्ये सुंदर सुंदर बदके, हंस, मोठी मोठी कमळ, त्यानंतर लता, फूल, फळे, वन, ध्वजा, कल्पवृक्ष आदी आहेत. जिथे साक्षात वितराग तीर्थ आहेत. आणि 8व्या भूमी म्हणजेच मंडप भूमी आहे, जिथे साक्षात वितराग तीर्थंकर भगवान महावीर विराजमान आहे. त्यांचे 8 प्रातिहार्य सुशोभित आहेत. 12 सभा, जिथे मुनिराज, देवदेविया, मनुष्य, तिर्यंच आदी भगवंताच्या दर्शनासाठी व दिव्यध्वनीसाठी ऐकण्यासाठी बसलेले असतात. पण भगवान महावीरांना जेव्हा केवळ ज्ञान प्राप्त होते तेव्हा गणधराच्या अभावामुळे पहिले 66 दिवस दिव्यध्वनी खिरली नाही. याचे कारण अवधी ज्ञानाने जाणून सौधर्म इंद्राने बटूचे रूप घेऊन इंद्रभूमी गौतमकडे जाऊन एका श्लोकाचा अर्थ विचारला व त्याचं समाधान इंद्रभूमी त्यांच्या गुरुकडेच देईल असे सांगून मान कषायाने भगवान महावीरांच्या समोशरणामध्ये 500 शिष्यांना घेऊन प्रवेश केला. समोशरणात प्रवेश करताच मानस्तंभाचे दर्शन झाल्या क्षणी त्याचा मान विगलित झाला. प्रभूंचे दर्शन करून त्यांची वितरागता बघून त्यांना परमात्मा जाणून भगवान महावीरांच्या चरणी नतमस्तक होऊन संयम धारण केलं व श्रावण कृष्ण प्रतिपदेच्या दिवशी जिनदीक्षा घेतली व लगेचच भगवान महावीरांची दिव्यध्वनी फिरली. आहा, दिव्यध्वनी ऐकून सर्व जीव आनंदमयी झाले. स्वतःच्या परम चैतन्य तत्वाचे श्रवण करून अनेक जीव अंतलीन झाले. त्या क्षणी निर्विकल्प होऊन आत्म अनुभूती करून सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्याची प्राप्ती केली. याचप्रमाणे आपण पण भगवान महावीरांच्या जिनवाणीचे तत्वचिंतन करून आत्मभूमी करून सम्यक दर्शन चारित्र्याची प्राप्ती करूया. याच भावनेने मी समाप्त करते. अति विपदा छाई है जिनवर संकट प्रभु हरोना. अति विपदा छाई है जिनवर संकट प्रभु हरोना. मानवता पर संकट आया लेके रूप करोना, लेके रूप करोना. माना हमसे पाप हुए हैं अब तो क्षमा करोना, अब तो क्षमा करोना. मानवता पर संकट आया लेके रूप करोना. खरंच आता आलेली ही खूप गंभीर समस्या आणि या समस्येवरती एकच पर्याय तो म्हणजे महावीरांची तत्व. आज महावीरांच्या तत्वाची खूप गरज आहे आणि धीर धरण्याची गरज आहे. यावरती नृत्य साजरे करण्यासाठी मी आमंत्रित करते सौ अमृता तेजस कुमार मोकाशी पुणे यांना. जो युद्ध हरे मैदानों में वो इंसान वीर कहा जाए. जो युद्ध हरे अपने मन में वो महावीर सा बन जाए. महावीर हालात बड़े ही मुश्किल हैं पर हिम्मत मैं ना हारूंगा. महावीर की संतान हूँ मैं फिर बन के शेर दहाड़ूंगा. तूने मुश्किल हालातों में भी मन में अपने धीर रखा. इन कर्मों की बदौलत ही तू वर्धमान महावीर बना. महावीर तेरी संतानों की मैंने लाख दुआएं पाई थी. जब मौत सामने थी मेरे मैंने मौत को आंख दिखाई थी. तूने
कितने उपसर्ग सहे, तुझे कितनी आँचें आई थी। जब चंडकोश ने डंक किया, तूने दूध की नदी बहाई थी। हाँ मैंने अब ठाना है, वो युग वापस लाना है, अंदर का अब वीर जगाना है। जो तूने सिखलाई थी वो बातें अपनाना है, महावीर सा मुझको बन जाना है। नव आव्हाने पेलायला नवीन ईर्षा नवे पराक्रम, नव आव्हाने पेलायला नवीन ईर्षा नवे पराक्रम, गतकालावर मात करूनी उभवायचे नवीन विक्रम, उभवायचे नवीन विक्रम. पण असे असताना सुद्धा सध्याच्या काळात वर्धमानांच्या तत्वाची आपल्याला काय गरज आणि काय आवश्यकता आहे यावरती मार्गदर्शन करण्यासाठी मी आमंत्रित करते सिद्धांतशास्त्री अनंत प्रकाश पाटील नांद्रे यांना. त्यांचा अल्प परिचय द्यायचा झाल्यास ते MA-BL संस्कृत असून अनेक धार्मिक शिबिरं, व्याख्यानं यामध्ये जवळजवळ 100हून अधिक व्यासपीठांच्या माध्यमातून त्यांनी जैन धर्माचा प्रसार व प्रचार केलेला आहे. बालसंस्कार प्रश्नमंचाला नेहमीच त्यांचं मोलाचं सहकार्य मिळतं. तर आता मी सध्याच्या काळात वर्धमान तत्वांची आवश्यकता काय यावरती व्याख्यान देण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करते सिद्धांतशास्त्री अनंत प्रकाश पाटील नांद्रे यांना. ओम नमः सिद्धेभ्यः, ओम नमः सिद्धेभ्यः, ओम नमः सिद्धेभ्यः. ळमो अरिहंताणम, ळमो सिद्धाणम, ळमो आयरियाणम, ळमो अच्छायाणम, ळमो लोये सवसाहुणम. चलो पंच परमेष्ठी भगवान की जय हो. आज आपण वर्तमान मध्ये वर्धमान यांची आवश्यकता याविषयी थोडीशी माहिती करून घेणार आहोत. याच्या अगोदर आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की 4 गतीमध्ये सर्वात श्रेष्ठ गती म्हणून मानव या गतीला मानलं जातं. याचं कारण म्हणजे मोक्ष रूपी सुखाची प्राप्ती करून घ्यायचं असेल तर त्याला एकमात्र गती असते, ती म्हणजे मानव गती. पण या गतीमध्ये आपण आपल्या अनुकूल कार्य करणं गरजेचं आहे. आपल्याला मोक्षरूपी सुखाची प्राप्ती करून घ्यायचं असेल तर भगवान महावीरांनी जी तत्व सांगितलेलं आहे त्या तत्वाचं आपण आचरण करून त्यानुसार आपण कार्य करणं गरजेचं आहे. त्यांनी जी 5 तत्व सांगितली, सत्य, अहिंसा, आस्थेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य, या 5ही तत्वांचं आपण अनुकरण करून आचरणामध्ये आपण आणलं पाहिजे. पण आजकाल आपण मानव आहोत आणि मानव असल्यामुळे आपण स्वतःला खूप श्रेष्ठ समजत आहोत. एक उदाहरण खूप प्रसिद्ध आहे. क्षमाचार्य महाराजजी आकाशाजवळ गेले आणि आकाशाला म्हणाले, हे आकाश तुम्ही किती विशाल आहात. आकाश लगेचच म्हणाला, आपण मानव आहात, आपण माझ्यापेक्षाही विशाल आहात. लगेचच ते सूर्याकडे गेले आणि सूर्याला म्हणाले, तुम्ही किती तेजस्वी आहात. सूर्य म्हणाले, आपण मानव आहात, आपण माझ्यापेक्षाही तेजस्वी आहात. लगेचच ते समुद्राजवळ गेले आणि समुद्राला म्हणाले, हे समुद्र तू किती विशाल खोल आहेस. समुद्र लगेचच म्हणाले, आपण मानव आहात, माझ्यापेक्षाही आपण खोल विचार करू शकता. पण जेव्हा 4थ्यांदा महाराजजी मानवाजवळ आले आणि मानवाला म्हणाले, हे मानवा तू किती महान आहेस. मानव लगेचच म्हणाला, हो महाराजजी मी मानव आहे, म्हणजे मी खरोखरच महान आहे. आणि ही जी वृत्ती आहे स्वतःला महान समजण्याची, ही वृत्ती आज आपल्याला कुठंतरी आपण दुःखामध्ये पोहोचवण्याचं कार्य करत आहे. कारण या संसारामध्ये एकेंद्रिय जीवापासून ते पंचेंद्रिय जीव आहेत. प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे. भगवान महावीर यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की जीवावर जिने दो. म्हणजेच काय, एकेंद्रिय जीवापासून ते पंचेंद्रिय जीवापर्यंत प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे. पण आपण आज काय करत आहोत, पंचेंद्रिय जीव आहे म्हणजे मी सर्वश्रेष्ठ जीव आहे म्हणून आपण एकेंद्रिय जीवापासून ते अन्य इंद्रिय जीव जे आहेत यांना आपण दुःख, आपण त्यांना कष्ट देत आहोत. आपण आपल्या सुखासाठी आपण एकेंद्रिय वृक्ष नावाच्या जीवाची आपण हिंसा केली. कशासाठी, फक्त आपल्या स्वार्थासाठी. आपल्याला सुखाने जगता यावं याच्यासाठी आपण वृक्षाची तोड केली. पण आज आपण वास्तविक बघत आहात, मानवाला सगळ्यात जास्त आवश्यकता कशाची आहे तर ती म्हणजे ऑक्सिजनची. ऑक्सिजन कमी पडण्याचं कारण काय तर आपण वृक्ष नष्ट केले. कशासाठी, फक्त आपण स्वतःच्या
स्वार्थासाठी. ही गोष्ट लक्षात घेत असताना आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की भगवान महावीर यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे. तो जीव, प्रत्येक जीव आपापल्यानुसार जगत असतो, त्यानुसारच हा संसार सुद्धा चाललेला आहे. या संसारामध्ये आपण मानव महान समजत कुठल्याही प्रकारे आपल्यानुसार आपण त्याच्यामध्ये कार्य करू शकत नाही. भगवान महावीर यांनी सांगितल्यानुसारच आपण जर कार्य केलो तर निश्चितच आपल्याला सुद्धा सद्गती रूपी गतीची प्राप्ती होईल. म्हणून म्हटलेलं आहे 4 गती असतात, त्या 4ही गतीमध्ये सर्वात श्रेष्ठ गती कोणती असेल तर ती मनुष्य गती. का? कारण या मनुष्य गतीमधूनच मोक्षरूपी सुखाची प्राप्ती होऊ शकते. एकदा गुरु शिष्य असं संवाद करत बसलेले होते आणि गुरु आपल्या शिष्याला म्हणाले, आता माझं शिक्षण तुला देण्याचं पूर्ण झालेलं आहे, आता तू तपश्चर्या कर. त्या शिष्याने गुरूंचा आशीर्वाद घेतला आणि तपश्चर्या करण्यासाठी निघून गेला. 12 वर्षे त्यांनी तपश्चर्या केली आणि 12 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर जेव्हा तो गुरूंच्याकडे आला आणि गुरूंना नमस्कार केला आणि त्यांनी सांगितले, आपल्या आज्ञेप्रमाणे मी तपश्चर्या केली आणि मी तपश्चर्या पूर्ण करून आपल्याजवळ आलेला आहे. गुरूंनी त्याला विचारले, तू कोणती तपश्चर्या केलीस? तेव्हा शिष्य म्हणाला, हे गुरुदेव, मी जलतरणी ही तपश्चर्या प्राप्त केलेले 12 वर्ष तप करून. गुरूंना समजले नाही ही जलतरणी विद्या, जलतरणी तपश्चर्या कोणती. तर त्या शिष्याने सांगितले की मी नदीच्या या काठावरून त्या काठापर्यंत सहजरित्या पोहोचू शकतो, त्याला जलतरणी विद्या म्हणतात. गुरूंनी लगेचच म्हणाले, तू 12 वर्ष तपश्चर्या केलास, हे सगळं व्यर्थ आहे. कारण एखाद्या नावाड्याला आपण थोडेसे पैसे दिले तर या काठापासून तो त्या काठापर्यंत सहजरित्या पोहोचवू शकतो. तू 12 वर्ष जलतरणी विद्या प्राप्त करण्याऐवजी जर भवतरणी विद्या प्राप्त केला असता तर या संसार रूपी समुद्रातून तू सुद्धा पार झाला असतास, मोक्षरूपी सुखाची प्राप्ती तू करून घेतला असतास. त्याचप्रमाणे आपण जर पुरुषार्थ करण्याचं ठरवलं तर आपण देखील पावन पदाला प्राप्त करू शकतो. गरज आहे ती फक्त पुरुषार्थ करण्याची. पण पुरुषार्थ करत असताना जी भगवान महावीरांनी तत्व सांगितली, या 5 तत्वांना अनुसरूनच, 5 तत्वांना गृहीत धरूनच आपण आपलं आचरण केलं पाहिजे. कारण आपल्या कार्यानुसारच आपल्याला फळाची प्राप्ती होत असते. जसा शेतकरी एखाद्या शेतामध्ये बी पेरतो त्यानुसारच त्याला पीक मिळते, त्याचप्रमाणे आपण सुद्धा या संसारामध्ये जन्म घेतलेला आहोत. बघा, सांगितलेलं सुद्धा आहे, एखादा दिवा लावतात आणि तो दिवा लावल्यानंतर विझतो. एखादं फूल उमलतं, उमलल्यानंतर ते नष्ट होतं, आकाशामध्ये ढग येतात आणि ते निघून जातात. पण काय, पण एखादा दिवा लावलो आणि तो विझला आणि लावल्यानंतर मध्ये विजेच्या अगोदर ज्याने तो प्रकाश दिला त्याला खूप महत्व आहे. फूल उमलले ते नष्ट झाले, पण उमलल्यानंतर त्यांनी जे सुगंध दिला खूप त्याला महत्व आहे. आकाशामध्ये ढग आले, निघून गेले, पण ढग आल्यानंतर त्यांनी जे पाऊस पडला त्याला खूप महत्व आहे. त्याचप्रमाणे आपण जन्म घेतलो, आपला मृत्यू झाला, याला महत्व नाही, पण जन्म घेतल्यानंतर मृत्यू मिळण्याच्या अगोदर जे कार्य केलेलं आहे ते कार्य कशा पद्धतीने करतो त्याला खूप महत्व आहे. म्हणूनच भगवान महावीरांनी जे सांगितलेलं तत्व आहे त्या तत्वाला अनुसरून जर आपण आचरण बनवलं तर निश्चितच आपल्याला सुद्धा सद्गतीची प्राप्ती होईल. जय जिनेंद्र. आजाद रहे विचारों से, आजाद रहे विचारों से, लेकिन बंधे रहे संस्कारों से, लेकिन बंधे रहे संस्कारों से. हीच बाल संस्कार प्रश्नमंचातर्फे आपण शिकवण घेऊया. व आजच्या या कार्यक्रमाला सहकार्य करणारे सर्व पदाधिकारी, व्याख्याते, छोट्या नृत्यांगना यांचे मनापासून आभार व महावीर जयंतीच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.